वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। वीरशैव लिंगायत समाजातील सर्व बंधूंनी मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र यावे। अशोक स्वामी। हाताची 5 बोटे एकसारखी नसली तरी जेवण करताना सर्व बोटे एकत्र येऊन मुखात जातात। त्या बोटाप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजातील विविध जाती धर्म असले तरी सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे असे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले। नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित समाज बांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते। समाजातील महिला भगिनी आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने या बैठकीस प्रारंभ झाला। सुरुवातीला बाळासाहेब पाटील यांनी लिंगायत समाजातील विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्र आणून त्यांना एकसंघ करणे, त्यांची उन्नती साधणे आणि प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले। विजय हावळे, गजानन आंबी, शिवपुत्र चौगुले, भानुदास तासगावे, अण्णासाहेब शहापुरे यांनी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली। तसेच समाजाच्या उत्कृष्ट आणि सर्व सुविधांनी युक्त मंगल कार्यालय उभारण्याचा मनोदय व्यक्त केला। वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सध्या लिंगायत समाजात संघटना कार्यरत आहे, मात्र त्यांचे कार्य मर्यादित आणि शिक्षण संस्थेसाठीच सुरू असल्याचे दिसून येते। याबाबत समाज बांधवांनी वारंवार आपली कैफियत मांडली आहे। जुन्या मंडळाच्या निवडीवेळी समाजातील युवक आणि प्रतिष्ठातांना डावलले। समाजातील मुलींना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे, मात्र मंडळाकडून यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत। त्यामुळेच नवीन वीरशैव उत्कर्ष लिंगायत संघटना स्थापण्याचा विचार पुढे आला। त्यामुळे समाजाअंतर्गत असलेल्या विविध विभागांनी आपल्याकडे जमा होणारा निधी केवळ शिक्षण संस्थेकडे जमा न करता समाजाच्या विविध उपक्रमांसाठी, समाजाच्या विकास कामांसाठी वापरूया। समाजाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजातील युवक व महिलांसाठी उद्योग व्यवसायासाठी शासकीय आवश्यक ते प्रयत्न नवीन मंडळाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही त्यांनी दिली। बैठकीस माजी नगराध्यक्ष अलका स्वामी, शिवगोंड पाटील, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजगोंड पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, वीरशैव बँकेचे संचालक सुनील पाटील, शिवबसू खोत, सुनील तोडकर, सुकुमार पाटील, स्मिता तेलनाडे, सारिका तेलनाडे, बाबू पनोरे, शशिकांत नेसे, सदा मलाबदे, नागेंद्र पाटील, भारत मुरदुंडे, सुप्रिया मजले, गीता कुरुंदवाडे, सुवर्णा स्वामी, उषा दरिवे, संजीवनी उरणे, सविता हिंगमिरे, अमृता पाटील, स्वाती पाटील, विलास पाटील, दर्यापा परेड, प्रवीण पाटील, अरुण कुंभार, इंजिनियर विठ्ठल तोडकर, सचिन पाटील, सुशांत कोटकी, रमेश सनविरे, महादेव बन्ने, अनिल चचडी, सुभाष घुनकी, प्रशांत बुडे पाटील, अनुप शेटे, राजू तेरदाळे, ॲडव्होकेट किशोर हवळे, सचिन कोरे, राजू कोरे, दीपक स्वामी, शंकर बिल्लूर, सचिन पाटील, संग्राम स्वामी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। या बैठकीचे सूत्रसंचालन शिवकुमार मृतुले यांनी केले, तर उमेश पाटील यांनी आभार मानले। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।